नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या. धुळ्यातील भगा मोहननगर वासियांचा 30 वर्षांचा वनवास संपला. 30 लाखांच्या कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन. धुळे शहरातील प्रभाग 12 मधील भगा मोहननगर शिवशंकर अपार्टमेंटजवळ येथे गेल्या 30 वर्षांपासून हक्काचा रस्ता नव्हता. पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत असत. ही अडचण लक्षात घेऊन भाजप ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश दादा बागुल व माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले असून नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून या कॉन्क्रीट रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बहुप्रतीक्षित रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या विकास कामाचे भूमिपूजन माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजू बाबा कदमबांडे आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आनंदित झालेल्या नागरिकांनी मान्यवरांचे औक्षण करून आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक छोटू थोरात, प्रतीक करपे, पंकज धात्रक यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. दिनांक 22/5/2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निधीतून आमचे धर्मयोद्धा अनुप अग्रवाल, आमचे माजी संरक्षण राज्यमंत्री बाबासाहेब शिवाजी भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, जिल्हा अध्यक्ष अंपळकरजी आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके महापौर मायादेवी परदेशी यांच्या माध्यमातून आज गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 12 मध्ये भगामोहन नगर येथील या भागात रस्ता नगरपालिका असताना सुद्धा रस्ता झालेला नव्हता. त्यानंतर महानगरपालिका होऊन आज जवळपास 12-15 वर्ष झाले तरी हा रस्ता झालेला नव्हता. जवळपास 30 वर्षानंतर पहिल्यांदा हा रस्ता होता. हे कॉन्क्रीट रस्ता यांच्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या रस्त्यासाठी आम्ही 30 लाख रुपये मंजूर करून आणले होते. आज त्या रस्त्याचा बाबासाहेब शिवाजी भामरे, राजवर्धनजी कदमबांडे, अनुप अग्रवाल तसेच आमचे महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करून त्या रस्त्याच्या कामाला आम्ही शुभारंभ केलेला आहे. नागरिकांना की हा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा या ठिकाणी तयार करण्यात येईल, जेणेकरून पुढच्या 15 ते 20 वर्ष या रस्त्याला बदलण्याचं काम राहणार नाही, अशी मी ग्वाही देतो. जय श्री.